वर्धा ते गोवा असा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। अनेक शेतकरी या महामार्गाच्या विरोधात आवाज उठवत आहेत, तर काही शेतकरी याला सक्रिय पाठिंबा दर्शवित आहेत। विशेषतः नांदेड जिल्ह्यात 2 गटात विभागलेले शेतकरी आता वेगवेगळ्या पद्धतीने आपले मत मांडत आहेत। याच पार्श्वभूमीवर 27 जानेवारी रोजी महामार्गाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन होणार आहे। वर्धा ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहेत। या महामार्गाकरिता शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे। मात्र नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी या महामार्गाला पूर्ण पाठिंबा देत आहेत। नांदेडच्या हदगाव तालुक्यात महामार्गाच्या समर्थनार्थ बैठक घेण्यात आली। या बैठकीत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करून सरकारच्या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला आहे। याचबरोबर 27 जानेवारी रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाच्या समर्थनार्थ 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत। तर दुसरीकडे 24 जानेवारी रोजी महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एक गट आंदोलन करणार हे सुद्धा स्पष्ट झाले आहेत। यामुळेच आता नांदेडमध्ये सध्या हा विषय चांगलाच तापलेला दिसून येत आहे। शेतकऱ्यामध्ये काही स्वयंघोषित नेते मंडळी यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे। राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर त्याने असे दर्शवले आहे की मराठवाड्याचे सगळे चित्र बदलून जाईल। जर मराठवाड्याचा विकास होत असेल तर या महामार्गाला आमची शेतकऱ्याची कोणताही विरोध नसून फक्त आमच्या शेतकऱ्यांचा हेच सांगणं आहे की योग्य मोबदला देऊन महामार्ग त्वरित करावा आणि पुढच्या महिन्यात भूमी अधिग्रहण सुरू करावे, एवढी आम्ही मागणी करण्यासाठी आता शेतकरी जमले। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या। शक्तीपीठ महामार्गावरून 2 गटांमध्ये निर्माण झालेली फूट शेतकऱ्यांमध्ये मतभिन्नतेचं चित्र उभं करते आहे। 27 जानेवारीला होणाऱ्या आंदोलनामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। हा प्रकल्प कशा प्रकारे पुढे जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।